संगणक कक्षाचे उत्साहात अनावरण. कोपरगाव नगरपालिका शाळा नंबर 5 बेट कोपरगाव येथे झी व्हायू सोल्युशनच्या वतीने CRC फंडातून दिलेल्या संगणक कक्षाचे मोठ्या उत्साहात अनावरण करण्यात आले. झी व्हायू सोल्युशन पुणे कंपनीचे मालक अर्शद इनामदार यांनी CRC फंडातून शाळेकरिता संगणक संच, फर्निचर, पेंटिंग इत्यादी सोयींनी युक्त संगणक कक्ष उभारणी केली. संगणक कक्षाचे उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष कोपरगाव नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष जितेंद्र रणशूर, मुख्याधिकारी सुहास जगताप, अनिल आव्हाड, नगरसेवक, पालक, विद्यार्थी यांच्या उपस्थितीत संपन्न झाले. मान्यवरांच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन करून उपस्थितांचे विद्यार्थ्यांनी स्वागत गीत सादर करून स्वागत केले. विलास माळी यांनी प्रास्ताविकात शालेय उपक्रम व लोकसहभागाचा उहापोह केला. सर्व मान्यवरांनी संगणक कक्ष व अनावरण करून सुविधांची पाहणी केली. शाळेच्या वतीने आलेल्या पाहुण्यांचे स्वागत व यथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी संकल्पना फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर मयूर तिर्मिके व सचिव गणेश सपकाळ यांना सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले. बाप कविता संग्रह प्रकाशित झाल्याबद्दल कवयित्री व आदर्श शिक्षिका विजय विठ्ठल जाधव माळी यांना सन्मान चिन्ह देऊन नगरपालिकेने गौरव केला. झी व्हायू सोल्युशन कंपनीचे मालक यांना सन्मान चिन्ह देऊन उपनगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांनी गौरव केला. शिक्षिका नरसिन इनामदार पठाण यांच्या योगदानाबद्दल गावकऱ्यांच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला. या प्रसंगी निवृत्त पोलीस उपनिरीक्षक अन्सार इनामदार यांनी शाळेप्रती कृतज्ञता व्यक्त करून मुलांचे केलेल्या दातृत्वाबद्दल आनंद व्यक्त केला. अर्शद इनामदार यांनी आजच्या विद्यार्थ्यांना तंत्र शिक्षण व साक्षरता खूप आवश्यक असून गोरगरीब विद्यार्थ्यांना योग्य साधने व सुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजेत असे मत मांडले. संगणक कक्षाच्या विद्यार्थ्यांना भावी जीवनात नक्कीच उपयोग होऊन त्यांचा न्यूनगंड कमी होईल. सुहास जगताप यांनीही संगणक व तंत्रज्ञानाचे महत्त्व विशद केले. तसेच दानशूर व्यक्तींचे नगरपालिकेच्या वतीने धन्यवाद मानण्यात आले. कवयित्री विजया जाधव यांनी मनोगतात मराठी भाषा दिनानिमित्त मातृभाषेचे महत्त्व सांगून आपली स्वरचित बाप कविता सादर केली. अध्यक्षीय भाषणात जितेंद्र रणशूर यांनी शालेय जीवनात आपले अनुभव कथन केले. नगरपालिका शाळांकरिता प्रशासन नेहमी सहकार्य करेल याचे आश्वासन दिले. संगणक कक्ष महिन्यात पूर्ण करून दिल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. शालेय जीवनात शाळेतील शिक्षकांचे निस्पृह कार्य पालक विद्यार्थ्यांप्रती आत्मीयता वाकण्याजोगी आहे असे प्रतिपादन केले. अमोल कडू यांनी आभार मानले. सुनील रहाणे यांनी सूत्रसंचालन केले. नगराध्यक्ष पराग संतान यांचेही सहकार्य लाभले. कोपरगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी सुहास जगताप व नगरपालिका शिक्षण मंडळ प्रशासन अधिकारी संजीवन दिवे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. यावेळी जितेंद्र रणशूर उपनगराध्यक्ष, सुहास जगताप मुख्याधिकारी, अनिल आव्हाड नगरसेवक, अर्शद इनामदार झी व्हायू सोल्युशन, अन्सार इनामदार सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक, नगरपालिका अभियंता जोशी, फिरोज मनियार, डॉक्टर मयूर तिर्मिके, शिरीष मनियार, रजिया इनामदार, सना इनामदार, गणेश सपकाळ, जाकीर पठाण, विनोद नाईकवाडे, बाबासाहेब आव्हाड, रामभाऊ कदम, विलास गोंदकर, राहुल शिंदे, प्रसाद परे, सचिन परदेशी, भाऊसाहेब शिंदे, पूनम गगे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष कावेरी गहिरे, अर्चना वाघमारे, लीलावती जमदडे, प्रकाश जमदडे, मोरेताई, सुनीता शिंदे, आलिया पठाण, कशिश पठाण, शाळेचे शिक्षक विलास माळी, सुनील रहाणे, नरसी इनामदार, अमोल कडू, माणिक कदम, अमित पराई, मुबब्बाशीर खान, अर्जुन शिरसाट, अरुण पगारे, सनी गायकर, प्रताप वळवी, वैशाली मुजमुले रहाणे, शबनम शेख, गोपाळ कोळी, प्रसन्न आल्लाट व मारुती देवस्थान ट्रस्टचे सदस्य यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले. सत्य एक्सप्रेस न्यूजसाठी रवींद्र जगताप, कोपरगाव. त्यांच्या प्रयत्नातून हा कार्यक्रम नीट होऊ घातला आहे.
की हर्षद अन्सार इनामदार साहेब, बेड भागाचे नगरसेवक माझे लहाने बंधू कालवा आव्हाड, सचिन भाऊ परदेशी, विलास गोंदकर, प्रसादजी परे, दादाभाऊ नाईकवाडे आणि ह्या शाळेतले सर्व शिक्षकांनी खूप उशीर झालेला आहे. नगराध्यक्ष साहेब काही कौटुंबिक कामानिमित्त बाहेरगावी गेल्यानंतर मला उद्घाटनाचा मान मिळाला. मला उपनगराध्यक्ष होऊन 1 महिना झाला असेल आणि असा मान मिळाला संगणक कक्षाचा, कॉम्प्युटर लॅबचा. तसं पाहिलं तर ही भूमी गुरु शुक्राचार्यांची आणि ह्या भूमीचं ऐतिहासिक असं पौराणिक असं महत्त्व आहे. ही भूमी संजीवनी मंत्राची इथल्या बाबतीत आख्यायिका आहे पौराणिक. इनामदार साहेब, गुरु शुक्राचार्यांनी संजीवनी मंत्राच्या माध्यमातून मनुष्य मेलेला मृत व्यक्ती पुन्हा हा मंत्र, आणि आज आपण जिथं उद्घाटन केलंय ते कॉम्प्युटर लॅब, तंत्र आणि मंत्राचा जर आपण योग्य समन्वय साधला तर निश्चित भविष्यात हा देश महासत्ता होईल. कारण मंत्राच्या माध्यमातून मंत्र काय, विपश्यना असेल, ध्यान धारणा असेल, मनाचं संतुलन, आपल्या स्वतःतलं मन आणि तंत्र आणि मंत्र या दोन्हीचा आपण पुढील काळात जर संगम साधला, सांगड घातली तर निश्चित भारत महासत्ता होईल. आणि आमच्या ह्या नगरपालिका बेड भागातल्या शाळेला 5 कॉम्प्युटर तुम्ही दिले CSR फंडातून. इनामदार साहेब, तुमचे मी कोपरगाव नगरपालिकेच्या वतीने आभार व्यक्त करतो. आज रमजानचा महिना आहे. पवित्र अशा रमजानच्या महिन्यात हे इथलं शिक्षणाने काय होऊ शकतं. आत्ता मी पाहिलं मुस्लिम कुटुंब का आपण म्हणतो का मुस्लिम समाजात शिक्षणाचं अल्प प्रमाण आहे, पण इनामदार साहेबासारखं असं कुटुंब असेल का त्यांनी रमजान महिन्यात जकात देतात त्यांच्या उत्पन्नातला काही, पण त्यांनी 1 महिन्यापूर्वी दिलेला शब्द, आम्ही राजकारणी शब्द देत असतो, कदाचित ते आमच्याकडून पाळले जात नाही, पण त्यांनी 26 जानेवारीला या ठिकाणी आले होते आणि त्यांनी जो कॉम्प्युटर देण्याचा शब्द दिला होता तो 1 महिन्याच्या आत, म्हणजे आज 27 तारीख, 1 महिन्याच्या आत तो पूर्ण केला. त्याबद्दल त्यांचं आभार. भविष्यात भारत महासत्ता होईल. ही तरुण मुलंच आहे, पण ह्या शाळेतले शिक्षक, ही शाळा जर म्हटली वाडे वस्तीवरचे मुलं येतात सर इनामदार साहेब, आणि इथले शिक्षक त्यांना घरी सोडतात. तुम्हाला माहीत नसेल 2-2, 3-3 किलोमीटर इथले माळी सर असेल, हे शिक्षक असेल, घरून घेऊन येतात. रस्ता नगर मनमाड नॅशनल हायवे, आणि त्यांना घरून घेऊन येतात आणि घरी नेऊन सोडतात शाळेतून. या शिक्षक बी इथले खूप मान आहे. इनामदारताई असतील, ते सर्व शिक्षक असेल, म्हणजे अशी आता जिल्हा परिषद नगरपालिकेच्या शाळेत मुलं येत नाही, पण या शाळेत मुलं आहे. आणि हे जर चित्र बदलायचं असेल तर मराठी राजभाषा दिन आहे, तर भविष्यात आपल्याला मराठी भाषेकडं ह्या शाळेकडं, आम्ही नगरपालिकेच्या शाळेत शिकलो, कालोपा नगरपालिकेच्या शाळेत शिकले. माझी आई शिक्षिका होती नगरपालिकेच्या शाळेत, संगमनेर नगरपालिकेत. त्याच्यामुळे शिक्षक काय करू शकतो हे मला निश्चित चांगली कल्पना आहे. आणि आता ही कविता त्या विजयाताई जाधव यांची बाप ही कविता, त्यांचंही अभिनंदन करतो. आईवर खूप लिहिलं जातं, पण बापाच्या वेदना, बापाच्या हाताचे घट्टे कोणाला माहीत नसतं, आणि त्यांनी वडिलांवर लिहिलेले हा काव्यसंग्रह इथं प्रकाशित झाला. विजयाताईंना शुभेच्छा देतो, या मुलांना शुभेच्छा देतो. तसं जर पाहिलं तर आमच्या ग्रामीण भागात आम्ही ज्यांच्या नेतृत्वाखाली काम करतो ते तालुक्याच्या प्रथम महिला आमदार स्नेहलताई कोले आणि माननीय बिपिन दादा कोले, ह्या भागात स्वर्गीय शंकररावजी कोले साहेबांनी कर्मवीर भाऊराव पाटलांबरोबर काम केलं. आणि इथल्या भविष्यातल्या या मुलांची शैक्षणिक अडचण समजून संजीवनी ग्रामीण शिक्षण संस्था स्थापन केली आमच्या इथं. आणि तुम्हाला सांगतो, संजीवनी युनिव्हर्सिटी आमच्या महाराष्ट्रातल्या पहिल्या 5 मध्ये लाखो विद्यार्थी आज तिथून शिक्षण घेऊन परदेशात जात आहेत. तंत्र आणि कोले साहेबांनी दूरदृष्टी ठेवली होती. आमच्या भागातला, ग्रामीण भागातला विद्यार्थी आज जपान, अमेरिकेत जर जात असेल, ती स्वर्गीय शंकररावजी कोले साहेबांची दूरदृष्टी होती. आमचे नेते भैया कोले सुद्धा. आणि या भागात त्या संजीवनी युनिव्हर्सिटी बरोबर आज ती युनिव्हर्सिटी झालेली. ग्रामीण भागात आदिवासी आश्रमशाळा कोले साहेबांनी काढल्या होत्या, त्या भागातल्या मुलांसाठी, तळागाळातल्या विद्यार्थ्यांसाठी. आणि आमच्या कोपरगावला प्रगतीवर नेणंच का, पण तुमच्यासारखे दानशूर दाते जर असेल तर निश्चित यापुढील काळातही आम्हाला मदत करत जा. आमच्या भागातल्या, ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांसाठी तुमचे हे मौलिक उपमूल्य मदतीचं आहे. आम्ही तुमचं ऋण कधी फेडणार नाही, पण तुमच्यासारखे दानशूर दाते जर असेल तर निश्चित भविष्यात भारत महासत्ता होईल. एवढे बोलतो, माझे भाषण संपवतो. जय भीम, जय भारत. जागतिक महासत्ता होणार आहे किंवा संगणकामध्ये उत्कृष्ट असं काम करणार आहे, परंतु त्याला जो बॅकअप पाहिजे की आता जरी आपण संगणकामध्ये
महासत्ता होण्याच्या दिशेने वाटचाल करत असलो तरी येणारी जी पिढी आहे ती सुद्धा तितकीच सक्षम झाली पाहिजे. यासाठी आपल्या शाळा क्रमांक 5 मध्ये संगणक उपलब्ध करून देण्याचं काम ज्यांनी केलंय त्यांनी खरोखर आपल्या समाजापुढे एक आदर्श असं उदाहरण निर्माण केलेलं आहे. कारण आपण एका कवीची कविता आहे पहा, देणाराने देत जावे, घेणाराने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाराचे हातही घ्यावे. तर या ठिकाणी प्रत्येकाने जर आपल्या समाजाप्रती जे कर्तव्य आहे ते निभावलं तर निश्चितच समाज चांगला होणार आहे. या ठिकाणी मारुती मंदिर संस्थाननं जी वर्गखोली चांगल्या प्रकारे सुसज्ज करून दिली त्यांचंही नगरपालिकेच्या वतीनं या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि जे आपले शिंदे सर आहेत ते नेहमी पाठपुरावा करायचे की आमचं भाडं वाढवून द्या, भाडं वाढवून द्या. पण भाडं वाढवल्याचा खऱ्या अर्थानं आज आम्हाला आनंद झाला की त्यांनी त्या भाड्याचा उपयोग शाळेसाठी केलेला आहे. त्यामुळं त्यांचे खरोखर मानावे तितके आभार कमीच आहेत. या ठिकाणी सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी असंच आपल्याकडून या ठिकाणी जे काम आहे सामाजिक काम होत राहो अशी सर्वांकडून अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. माझे आयुष्याचे शिक्षक माझे आई वडील इथे उपस्थित आहेत. सगळ्यांना नमस्कार. 26 जानेवारी रोजी जे आपण इथे प्रॉमिस केलं होतं ते आज आम्हाला आनंद आहे की आम्ही ते महिनाभराच्या आतच कंप्लीट केलं आहे. आणि आनंद खूप मोठा आहे आम्हाला की जे मुलं आहेत तिथं शिकणारे ते त्याचा फायदा उचलणार आहेत आणि पुढं जाऊन त्यात नक्कीच त्यांच्या इंडिव्हिज्युअल करिअरमध्ये त्यांचा खूप मोठा त्यांना फायदा होणार आहे. आनंद द्विगुणित असा आहे की आज मराठी भाषा दिवस, उद्या विज्ञान दिवस आणि रमजानचा पवित्र महिनाही चालू आहे. तर याच्यामुळं आनंद द्विगुणित तिगुणित होतो आहे. पुढचं असं की हे ICT लॅब उभारण्यामध्ये शाळेच्या शिक्षकांचा खूप योगदान राहिलं. मुख्याध्यापक सर, राणे सर आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इनामदार मॅडम. तर इनामदार मॅडमची जेव्हा आम्ही 26 जानेवारीला आलो तेव्हा आमचा असा काही प्लॅन नव्हता. आम्ही आमची फॅमिली ट्रिप घेऊन आलो, कळसुबाईला गेलो होतो आणि कळसुबाईवरून पण तिथं आलो. खूप 10 वर्षाची व्हिजिट पेंडिंग होती दाजींकडे. तर 26 जानेवारी होती तर सहज आम्ही म्हटलं झेंडावंदन करून जाऊ. तर इथं आल्यानंतर इनामदार मॅडमची जी तळमळ होती, कळकळ होती आपली की आमच्या इथे हे काही गोष्टी पेंडिंग आहेत तर त्या पाहिल्या आणि त्यानंतर आम्ही डिसिजन घेतला. तर मला असं वाटतं याच्यामध्ये इनामदार मॅडमचा हे ICT लॅब फॉर्म होण्यामध्ये इनामदार मॅडमचं खूप मोठं योगदान आहे आणि त्यांच्यासाठी एकदा टाळ्या झाले पाहिजे. दुसरं असं की जी आमची कंपनी आहे ZF सोल्युशन्स त्याच्या CSR फंडातून आपण ही ॲक्टिव्हिटी केलेली आहे आणि आमची ही पूर्ण टीम आहे ॲक्च्युली. शिरीन मनियार, फिरोज मनियार इथं आहेत आणि त्यांचंही योगदान आहे, त्यांचंही कॉन्ट्रीब्युशन आहे. आमचे काकू त्यांनी त्यांच्या पेन्शन फंडातून यासाठी योगदान दिलेलं आहे, कॉन्ट्रीब्युशन दिलेलं आहे. तर मला असं वाटतं यांच्यासाठी काय झालं पाहिजे. पुढचं असं की कम्प्युटर हा खूप महत्त्वाचा विषय आहे आजच्या डेटमध्ये. तर कोणत्याही क्षेत्रात कम्प्युटर व्यतिरिक्त काही चालू शकत नाही आणि या मुलांना त्याचा फायदा नक्कीच होणार आहे. जो आपण 5 कम्प्युटर दिलेले आहेत तर मुलं यूज करतील आणि त्यांच्या इंडिव्हिज्युअल करिअरमध्ये त्याचा उपभोग घेऊन पुढे जाऊन मोठे आपल्या क्षेत्रात मोठे नागरिक होण्याचा प्रयत्न करतील याची मला खात्री आहे. आणि मला असं वाटतंय की मुलांना मॅडम किंवा मुख्याध्यापक माझं एक सजेशन होतं सर की आता मी जेव्हा संगणक शिकलो तेव्हा संगणक तर आमच्या घरी आधीच आला होता पण MSCIT ही जी कन्सेप्ट होती ती मी ग्रॅज्युएशन लेवलला केली. जर तुम्ही MSCIT ही जी कन्सेप्ट आहे या लेवलच्या मुलांना आपल्याकडे 7वीपर्यंत वर्ग आहेत ना तर या लेवलच्या मुलांना जर तुम्ही सर्टिफिकेट देता आलं ह्या ICT लॅब थ्रू जर ती पॉसिबिलिटी असेल तर माझं सजेशन आहे तुम्ही एकदा जरा चेक करा. जर ते करता आलं तर मी समजा आमच्या पिढीमध्ये माझं MSCIT झालं ग्रॅज्युएशनमध्ये, या मुलांचं जर MSCIT वगैरे किंवा असं काही सर्टिफिकेशन असेल कम्प्युटरचं या लहान वयात जर झालं तर त्याचा उपयोग नक्कीच खूप मोठा होणार आहे त्यांच्या करिअरमध्ये.
हे असं मला वाटतं ते तुम्ही थोडासा त्याचा पाठपुरावा करावा. दुसरा एक मुद्दा असं मला सांगायचा की आता आपण हे संगणक कक्ष स्थापित केले इथे, तर त्याचा उपयोग जास्तीत जास्त झाला पाहिजे. शिक्षकगण तुम्ही नक्कीच ती काळजी घ्याल. इनामदार मॅडम आहे, तुम्ही सगळे आहात आणि मुलंही त्याचं करतील. मी हजर आहे. ह्या मुलांकडे पाहून म्हणजे असं वाटलं मला तर माझ्या मुलांनी जे हे सामाजिक कार्य केलेले सर ते एक योग्य केलेलं आहे. आणि त्याच्या ह्या कार्याला जे शिक्षक लोकांनी या शाळेत शिक्षक लोकांनी जे प्रोत्साहन दिलं आणि विशेष म्हणजे नसरीन मॅडम तिच्यामुळं हे सगळं आयोजन झालेलं आहे. नाहीतर कोणी किती जरी म्हणलं तर मला वाटलं कुठंतरी आपल्याला मदत हे करायचं, योगदान करायचं, जागा मिळत नाही सर. हे आज तिच्यामुळं हा माझ्या मुलाने जे त्यांनी शून्यातून ही निर्माण केलेली कंपनीवर आणि त्याचा विनियोग तो चांगल्या कामाला करू राहिला. हे मला फार बरं वाटलं आहे. मला फार प्राऊड आहे. मी माझ्या मुलावर अतिशय बरं वाटतं मला. सगळ्यांना असेच पुत्र लाभो अशी अपेक्षा करतो आणि माझे 2 शब्द करतो. थँक्यू.